वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री स्वामी समर्थ. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. भवकानन वैश्वनरा अज्ञातमचित्तका भास्करा पूर्ण साक्षी परात्परा भक्त खरा सदय तू अक्कलकोट नगरात एक तपपर्यत स्वामी राजवास करीत भक्त बहुत जाहले वार्ता पसरली चहूकडे कोणासी पडता साकडे धाव घेती स्वामींकडे राजे वाडे थोर थोर तेव्हा किती एक रूपती स्वामी दर्शन घेऊ इच्छिते आणि आपल्या नगराप्रती आणू म्हणती तयासी बडोद्या माझी त्या अवतारी तरी मल्हारराव राज्याधिकारी एकदा तयाच्या अंतरी विचारायचा पातला दिवाना आणि सरदार मान करीतैसे थोर थोर बसले असता समग्र बोले निपुवर तयाप्रती कोणी जाऊनी अक्कलकोटासी येथे आणील स्वामीसी तरी आम्ही तयासी इनामन देऊन बहुत कार्य जाणून कठीण कोणी न बोलती वचन कोणा एका लागून गोष्ट मान्य करविना तेव्हा तात्यासाहेब सरदार होता योग्य आणि चतुर तो बोलता झाला उत्तर लुपा लागी परियेसी आपुली जरी इच्छा ऐसी स्वामी ते आणावे वटपुरीसी तरी मी आणीन तयासी निश्चय मानसी असो द्या ऐसे एकूणी उत्तर संतोषला तो नुकवर तैसी सभा ही समग्र आनंदित जाहली नृपतीसह सकळ जणे त्या परितात्यासी सन्माने गौरवोनी मधुन वचने यशस्वी हो म्हणती तया तात्यासाहेब निघाले सत्वर अक्कलकोटी आले नगर पाहुणी संतोषले जे केवळ वैकुंठ पाहुणी स्वामीची दिव्य मूर्ती आनंदित झाले चित्ती तेथील जणांनी पाहुणी भक्ती धन्य म्हणती तया ते कोटीचे दुपती स्वामीचरण त्यासी भक्ती राजघराण्यातील युवती त्यांही करिता स्वामी सेवा ऐसे पाहुणे तात्यासी विचार पडला मानसी या नगरातून स्वामीसी कैसे नेऊ आपण प्रयत्नाने परमेश्वर प्रयत्नकार्य होय सत्वर लढवून युक्ती थोर कार्य आपण साधावे करोनी नाना पक्वाने करीती बाह्यन भोजने दिली बहुसाल दाने याचक धने तृप्त केले स्वामीची या पूजेप्रती नाना द्रव्ये समर्पिती जैने सेविकरी संतुष्ट होती ऐसे करीती सर्वदा ऐशियाने काही न झाले केले ती तुके व्यर्थ गेले तात्या म्हणे खिन्न झाले विचार पडता तयासी मंगलरवीला एक युक्ती एकांती गाठणी सोळाप्याप्रती त्याच लागी विनंती करीती बुद्धिवान सांगती त्या जरी तुम्ही समर्थ्यासी घेऊन याला बडोद्यासी मग मल्हारराव आदरेसी इनाम देतील तुम्हांते जैविन सर्व वंशा चोळप्यासी लागली आशा तयांच्या अंतरी भरवसा जहागिरीचा भोसाल चोळप्याने कर जोडून विनंती केली मधुर वचनी कुपाळू होईल समर्थानी बडोद्याप्रती चलावे यदि माझे कल्याण मिळेल मला बहुत धन आपुलाही योग्य सन्मान तेथे जाता होईल ऐसे कुणी वचन समर्थासी हास्य करून उत्तर चोळपा लागून काय दिले सत्वर राव मल्हार नृपती त्यांच्या अंतर नाही भक्ती मग आम्ही बडोद्याप्रती काय म्हणून चालावे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकुत भाविक भक्त पंचम अध्याय गोड हा श्रीरस्तु शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 6. श्री गणेशाय नमः. धरोनी शिशूचा हात अक्षरे पंडित लिहवित तैसे हे स्वामी चरित्रामृत स्वामी समर्थ वदविती मागील अध्यायाच्या अंती चोळप्पा विनवी स्वामी प्रती कृपा करुणी मजवरती बडोद्यासी चलावे भाषण ऐसे ऐकोणी समर्थ बोलती हसोनी मल्हाररावची या मनी आम्हा विषयी भाव नसे म्हणून तयांच्या नगरात आम्हा जाणे नवे उचित अक्कलकोट नगरात आम्हा राहते आवडते ऐसे यत्न व्यक्त गेला तात्या मनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी परी पाहावा यज्ञ करून ऐसा विचार केला मनी मग काय केले तात्यांनी अनुष्ठान आरंभिले भक्ती नाही अंतरी दाभिंग साधना ते करीत यते स्वामी नरहरी
प्रसन्न केसी होतील. मग तात्यांनी काय केले? सप्ताहासी ब्राह्मण बैसविले, गुरुचरित्र आरंभिले. व्हावयासी स्वामी कृपा, परित्यांच्या वाड्यात कधी न गेले समर्थ. तात्या झाल्या व्यग्रचित्त, काही उपाय सुचेना. आता जाऊनी बडोद्यासी, काय सांगावे राजयासी आणि सकळ जनांसी. तोंड कैसे दाखवावे ऐसा उपाय करून. न होती स्वामी प्रसन्न, आता एक युक्ती योजून. न्यावे पळवून यत्तीसी, असो कोणी एके दिवशी. साधोनी योग्य समयासी, मेहनत घालून स्वामीसी. ताते साहेब निघाले. कडप्प गावाचा मार्ग धरिला. अर्धमार्गी मेणा आला. अंतरसाक्षी समर्थाला, गोष्ट विदित झाली. मेहनतून उतरले, मागुती अक्कलकोटीसी आले. ऐसे बहुत वेळा घडले, हाही उपाय खुटला. मग पुढे राजवाड्यात जाऊन राहिले समर्थ. तेव्हा उपाय खुटत टेकिले हात तात्यांनी. मग अपयशाते घेऊनी बडोद्यासी आले परतुनी. समर्थ कृपा भक्ती वाचुनी, अन्य उपाय न होय. परी मल्हारराव नृपती, प्रयत्न आरंभित पुढती. सर्वत्रासी विचारित, कोण जातो स्वामीकडे. तेव्हा मराठा उमराव यशवंत त्यांचे नाव. नृप कार्याची धरुनी हाव, हा पण पुढे झाला. तो येऊनी अक्कलकोटी, घेतली समर्थाची भेटी. वस्त्रे अलंकार सुवर्ण ताटी, स्वामी पुढे ठेवीत. ती पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार्य क्रोध आला. यशवंताचे पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले. अरे बेडी आणोनी, सत्वर ठोका यांचे चरणी. ऐसी त्रिवार मोठ्याने समर्थ क्रोधे बोलले. क्रोध मृद्रा पाहुणी यशवंतराव भ्याला म्हणे. पळाले तोंडचे पाणी, लटलटा कापू लागला. मग थोड्याच दिवशी आज्ञा आली यशवंतरावासी, सत्वर यावे बडोद्यासी. तेथील कार्यासी सोडोने. साहेबा विषप्रयोग केला, मल्हाररावावरी आला. त्या कृत्या माझी यशवंताला गुन्हेगार लेखिले. हाती पायी बेडी पडली, स्वामी वचनाची प्रचिती आली. अघटित अलीला दाविली, ख्याती झाली सर्वत्र. इति श्री स्वामी चरित्र सारामृत. नाना प्राकृत कथ समंत, सदा भक्त परिसुत. पंचमाध्याय गोडहा. इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमाध्याय गोड समाप्त. शुभम भवतु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगहरणा, लोकपाला सर्वशा. अक्कलकोटी मालोजी नृपती, समर्थ चरणी जयाची भक्ती. स्वहस्ते सेवा नित्य करीती, जाणून येती परब्रह्म. वेदांत आवडे यासी, श्रवण करते दिवसेंदिवशी. हिरळिकारिक शस्त्राशी वेतने देऊन ठेविले. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषा वेदांतवरी करुणी लोका उपदेशिती. त्यासी आणावे अक्कलकोटी, तेथी उपजला नुप्पापोटी. बहुत करुणी खटपटी बुवासी, शेवटी आणले रात्रंदिन नृपमंदिरी. वेदांत चर्चा ब्रह्मचारी, करीती तेने अंतरी. नृपती बहु सुखावे, ख्याती वाढली लोकांत. स्तुती करीती जना समस्त, सदा चर्चा वेदात राजगृही होतसे. एके दिवशी सहज स्थिती, ब्रह्मचारी दर्शन येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पाहाव्या तिचे लक्षण, ब्रह्मचारी करीती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करीती स्वामीसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होई निर्धार. ऐसे ऐकून सत्वर यतिराज हसले. मुखे काही न बोलती, वारंवार हास्य करीती. पाहुणीसी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडलेली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तीसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलते हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे ज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्र देख ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपुल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानिती. नित्यनियम सारोन, ब्रह्मचारी ती करीती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रस्य झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपुल्या अंगावरील रुचिक, एकाएकी चढले असंख्य महाविषारी. त्याहून एक दंश आपण करीतसे.
कैसे पाहुणे ब्रह्मचारी खडबडून उठले लोकरी. बोबडी पडली वेखरी. शब्द एक न बोलवे. जवळी होते जे पारशी. जागृता आली तयासी. त्यांनी धोरणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नींचा वृत्तांत तयासी सांगितला समस्त. म्हणती यात काय अर्थ. त्यांची स्वप्ने फिक्की पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामी पाशी. पुसता मागील प्रश्नासी. खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर. ब्रह्मपद तत्कार होण्याविषयी अंतर. तुझे जरी इच्छित असे तरी स्वामी देखून उच्चकासी. काय म्हणून भ्यालासी जरी वृथा भय मानतीसी. मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तत्कार होणे हे नवे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे. फुकट हाता नयनी. बुवा प्रति पटली खुन. धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेम श्रुणी भरले नयन. कंठ झाला सददित. तया समयापासोनी भक्ती जडली स्वामी चरणी. अहंकार गेला गळून. ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत भाविक भक्त. सप्तमोध्याय गूढ हा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ परमस्तुम. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. अध्याय 8. श्री गणेशाय नमः. जय जयाजी सुखधामा. जय जयाजी परब्रह्मा. जय जय भक्तजन विश्वम्मा. जय जय भक्तजन विश्रामा. अनंत वेशा अनंता. राजे निजामर सरकार. त्यांचे पदरी प्रत्तरदार. राजे राय बहादर. शंकरराव नामक. 6 लक्षाची जहागीर त्याप्रती. सकल सुरेखे अनुकूल असती. विपुल संपत्ती संतती. काही कमती असेना. परिपूर्व कर्म अगाध. तया लागला ब्रह्मसमंत. उपाय केले नानाविधी. परिबाधा न सोडी. समंत बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन. गेले शरीर सुकून. गोड न लागे अन्न पाणी. नावडे भोग विलास. सुखोपभोग कैसा त्यास. निद्रा न येची रात्रंदिवस. चिंतानले पोळले. केली कित्येक अनुष्ठाने. तैसीस ब्राह्मण संतर्पण. बहुसाल दिधली त्याने आरोग्य व्हावे म्हणून. विटिले संसार सौख्यासी. त्रासले या भुवनयात्रेसे. कृष्णवर्ण आला शरीरासी. रात्रंदिन चैन नसे. कोणा लागे जावे शरण. मजवरी कृपा करील कोण. सोडविल व्याधीपासून ऐसा कोण समर्थ. मग केला एक विचार. प्रसिद्ध क्षेत्र श्री गांगणापूर. तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी. सेवा केली बहुवस. ऐसे लोटले 3 मास. ऐसे रात्री तयास स्वप्ने दृष्टांत जाहला. अक्कलकोटी जावे दुवा. तेथे करावी स्वामी सेवा. येती वचनी भाव धरावा. तेने व्याधी जाये दूर. तरी ते तेथेची राहिले. आणखी अनुष्ठान आरंभिले. पुन्हा तयासी स्वप्न पडले अक्कलकोटी जावे. त्याही जाणून निहित गोष्टी मानसी विचारून शेवटी. त्वरित आले अक्कलकोटी प्रिय पत्नी सहित. तया नगरीच्या नरनारी कामधंदा करीती घरी. स्वामी चरित्र परस्परी प्रेमभावी सांगिती. कित्येक प्रांत स्नानी करुणी. पूजाद्रव्य घेऊन अर्पया समर्थ चरणी. जाती अति त्वरणे. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत. सदा परिसुत प्रेमळ भक्त. अष्टमाध्याय गूढ हा. श्री स्वामी चरणारविंदी परमस्तु. श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टमाध्याय गूढ हा. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 9. श्री गणेशाय नमः. घरोघरी स्वामी कीर्तने. नित्य होती ब्राह्मण भोजने. स्वामी नामाची जप ध्याने. अखंडित चालती. दिगंतरी गाजली ख्याती. कामना धोरणी चित्ती. बहुत लोक दर्शनेती अक्कलकोट नगरात. ब्राह्मण क्षत्रिय वैश्यादिक. शूद्र आणि अनामिक. पारसी यवन भाविक दर्शनेती धावूनी. यात्रेची गर्दी भारी. सदा आनंदमय नगरी. साधू संत ब्रह्मचारी फकीर संन्यासी येती पै. किती वर्णवे महिमान. जेथे अवतरले परब्रह्म. ते नगरी वैकुंठधाम प्रत्यक्ष भासू लागले. असो एका नगरात शंकरराव प्रवेशत. आनंदमय झाले चित्त. समाधान वाटले. जे होते स्वामी सेवक त्यात सुंदराबाई मुख्य. स्वामी सेवा
स्वामी सेवा सकळीक तिच्या हस्ते होत असे. व्याधी दूर करावी म्हणून विनंती कराल स्वामी चरणी, तरी आपला गुणी द्रव्य काही देईल. बाईसी द्रव्य लोभ पूर्ण आनंदले तियेसी मन, म्हणे मी इतुकी करीन 2,000 रुपये घाल की. ते म्हणती बाईसी, इतुके कार्य जरी करीसी तरी 10,000 रुपयासी देईन, सत्य वचन हे. विस्मित झाले अंतरी, ती म्हणे हे सत्य जरी तरी उदक घेऊन करी संकल्प आपण सोडावा. शंकरराव तैसी करती बाई आनंदली चित्ती, म्हणे मी प्रार्थनीय स्वामी प्रति कार्य आपुले करीन. बाई स्वामीसी बोले वचन हे गृहस्थ थोर कुलीन, परिपूर्व कर्म या लागी गुण ब्रह्मसंबंध पीडितो, तरी आता कृपा करून मुक्त करावी व्याधीपासून. ऐसे एकता वरदानी समर्थ तेथून उठले. यवन स्मशान भूमीत आले ते राजत्वरित, एका नूतन खाचीत निजले छाटी टाकोनी सेवेकरी शंकररावासी. म्हणती लीला करून ऐसी चुकवली तुमच्या मरणासी, निश्चय मानसी धरावे शंकररावे तयासी. तया दिवशी खाना दिधला फकिरासी, आणि शेकनूर दर्ग्यासी एक कफनी चढविली. मग काही दिवस लोटत स्वामी राज्य आज्ञापित, बारीक वाटून डिंबपत्र 10 मिरे त्यात घालावी, ते घ्यावे हो औषध, तेने जाईल ब्रह्मसंबंध. झाले स्वामी राजवैद्य, व्याधी पळी आपणाची, प्रकृतीसी आराम पडला. राव गेले स्वनगराला, काही मास लोटता तयाला ब्रह्मसंबंधे सोडले. मग पुन्हा आनंदेसी दर्शन आले अक्कलकोटासी, घेऊन स्वामी दर्शनासी आनंदित झाले. म्हणती व्याधी गेल्यानंतर रुपये देईन 10,000, ऐसा केला निर्धार त्याचे कार्य करावे. महाराजा आज्ञापिती गावाबाहेर आहे मारुती, तेथे चुनेगच्ची निश्चिती. मग तुम्ही बांधावा, ऐसी एकांतस्थानी राहणार नाही कोणी. ऐसी विनंती स्वामीचरणी कारभारी करिताती. सर्वानुमते तेथीची मठ बांधले चुनिगच्ची. कीर्ती शंकररावाची अजारमर राहिली. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संबंध सदा परिसुत भाविक भक्त नवमोऽध्याय गूढः. श्री स्वामी राजार्पणमस्तु. शुभं भवतु. श्रीरस्तु. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.